नेतृत्व. काही लोकांना वाटतं की हे जन्मजात मिळतं, रक्तातच असावं लागतं. पण इतरांना माहितीये की खरं नेतृत्व हे संघर्षातून, गोंधळातूनच घडत असतं. आणि जर तुमचा हाच विश्वास असेल की नेतृत्व जन्माने नाही तर ते घडवलं जातं, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत रहा. तर मग सुरुवातच या प्रश्नाने करूया की बहुतेक नेतृत्व अयशस्वी का ठरतं? याचं अगदी सोपं उत्तर आहे. कारण ते तात्पुरतं असतं. म्हणजे बदलाची एक मोठी लाट येते, पण ती टिकत नाही. बघा, तात्पुरती गडबड आणि चिरस्थायी सुधारणा या दोन गोष्टींमधला जो फरक आहे ना, तोच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. दुर्दैवाने अनेक नेते फक्त एक गडबड निर्माण करतात, पण खरा टिकणारा बदल घडवण्यात मात्र कमी पडतात. ही सगळी उदाहरणं जी जवळपास 3 दशकांच्या अभ्यासातून समोर आली आहेत, ती एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात, एका मूलभूत चुकीकडे. आपण नेहमीच हिरोंवर म्हणजे अशा नायकांवर अवलंबून राहतो. आणि मग होतं काय, जेव्हा हा नायक निघून जातो तेव्हा त्याने उभी केलेली संपूर्ण व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून पडते. बरं, तर समस्या तर अगदी स्पष्ट आहे. पण मग यावर उपाय काय? खरंच असा काही मार्ग आहे का जो एका व्यक्तीच्या पलीकडे जाऊन टिकेल? हो, आहे. आणि चला आता तोच मार्ग आपण शोधूया. तर हो, असा एक चांगला मार्ग नक्कीच आहे. एक असा मार्ग ज्यामुळे तुम्ही असं काहीतरी निर्माण करू शकता जे तुमच्या नंतरही टिकेल. आणि याच मार्गाला म्हणतात शाश्वत नेतृत्व. आणि लक्षात घ्या, हा मार्ग फक्त टिकण्याबद्दल नाहीये, तर तो आहे विकासाबद्दल. आता ही व्याख्या नीट बघा. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे पोषण. शाश्वत नेतृत्व म्हणजे फक्त टिकून राहणं नाही, तर तुमच्यानंतर येणाऱ्या पिढीचं, तुमच्या सहकाऱ्यांचं पोषण करणं, त्यांना वाढायला मदत करणं. ही काही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही, तर ही एक सामायिक जबाबदारी आहे. ठीक आहे, तर मग असं नेतृत्व तयार करायचं तरी कसं? याची पहिली पायरी माहितीये काय? ती म्हणजे स्वतःच्या कार्यकाळाच्या पलीकडे जाऊन विचार करायला सुरुवात करणं. चला, हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. 2 शाळा आहेत. एका शाळेची रणनीती होती आत्ता चांगले दिसा, तर दुसरीची होती कायम चांगले राहा. पहिल्या शाळेने काय केलं तर फक्त तात्पुरत्या निकालांवर लक्ष केंद्रित केलं. पण दुसऱ्या शाळेने खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी टिकणारं शिक्षण निर्माण करण्यावर भर दिला. आणि अंदाज लावा शेवटी काय झालं? हो, ज्यांनी लांबचा विचार केला तेच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले. आणि हीच गोष्ट आपल्याला पुढच्या 2 तत्वांकडे घेऊन जाते. वारसा तयार करणं. बघा, खरा नेता कधीच स्वतःची खुर्ची वाचवत नाही. उलट ती खुर्ची भरण्यासाठी तो इतरांना तयार करतो. तो स्वतःला अपरिहार्य किंवा इररिप्लेसेबल बनवत नाही, तर तो सत्तेचं विकेंद्रीकरण करतो, जेणेकरून त्याच्यानंतरही काम चालू राहील. बिल मॅथ्यूज यांची ही दुःखद कहाणी ऐका. त्यांनी शाळेत येऊन खूप चांगलं काम केलं, सगळं बदलून टाकलं. पण ना त्यांनी ना व्यवस्थेने त्यांच्या जाण्यानंतर काय होईल याचा विचारच केला नाही. उत्तराधिकाऱ्याचं काहीच नियोजन नव्हतं. आणि परिणाम, त्यांनी घडवलेला प्रत्येक चांगला बदल त्यांच्या जाण्यानंतर पूर्णपणे पुसून टाकला गेला. एका ज्येष्ठ शिक्षकाचं हे एक छोटंसं वाक्य, चांगली माणसं आहेत पण निभावू शकत नाहीत. हे वाक्य त्या व्यवस्थेच्या अपयशाची संपूर्ण कहाणी सांगून जातं. म्हणजे दोष त्या व्यक्तींचा नव्हता, तर त्या कमकुवत व्यवस्थेचा होता. खरे नेते नुसत्या गोंगाटाच्या मागे धावत नाहीत, ते शांतपणे एक मजबूत व्यवस्था घडवतात. आणि जर हे तुम्हाला कुठेतरी आतपर्यंत भिडलं असेल तर ह्या विश्लेषणाला लाईक करा आणि ज्यांना याची खरोखर गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा. कारण पुढचा मुद्दा ह्याच शांतपणे होणाऱ्या क्रांतीबद्दल आहे. शाश्वत नेतृत्व हे फक्त तुमच्या ऑफिस किंवा संस्थेपुरतं मर्यादित नसतं. नाही, त्याचा परिणाम तुमच्या आजूबाजूच्या संपूर्ण समाजावर होत असतो. हे सामाजिक न्यायाचं तत्व आहे. याला नीट समजून घेऊया. एक शाळा अशी आहे जी स्वतःच्या यशासाठी दुसऱ्या शाळांमधले चांगले विद्यार्थी आणि शिक्षक खेचून घेते. यामुळे होतं काय, तर एक शैक्षणिक विषमतेची दरी तयार होते. पण दुसरी शाळा बघा, ती संपूर्ण परिसंस्थेला, सगळ्यांना सोबत घेऊन चालते. कारण खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा तो सगळ्यांचा असतो, नाही का? आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच की शाश्वत नेतृत्वाची मुळं ही सामाजिक न्यायात आणि परस्पर संबंधांमध्ये खोलवर रुजलेली असतात. म्हणजे आपलं यश हे इतरांच्या अपयशावर नाही, तर सगळ्यांच्या एकत्रित विकासावर अवलंबून असलं पाहिजे. हे फक्त मोटिवेशन नाहीये,
हे परिवर्तन आहे आणि जर या परिवर्तनाचा भाग व्हायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळतोय. आता जी शेवटची 3 तत्वं आहेत ती फक्त टिकून राहण्याबद्दल नाहीत, तर ती आहेत संपूर्ण व्यवस्थेलाच आकार देण्याबद्दल. पहिलं, भावनिक आरोग्य. हे एक दुर्मिळ संसाधन आहे, ते वाया घालवू नका, लोकांना जाळून नका. दुसरं, प्रत्येक गोष्टीला एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करणं सोडा, कारण खरी वाढ ही विविधतेतूनच येते. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त आदेशांचं पालन करत बसू नका, वेळ आल्यास त्या व्यवस्थेलाच आव्हान द्या. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष आहे. अनेकदा दोष हा नेत्याचा नसतो, तर त्या व्यवस्थेचा असतो, जी शाश्वत नेतृत्वाला वाढण्याची संधीच देत नाही. तर आता हा प्रश्न स्वतःला विचारा, तुमचं नेतृत्व एक वारसा निर्माण करत आहे की फक्त एक आठवण सोडून जाणार आहे? तुम्ही गेल्यावर तुमचं काम टिकेल का? आपल्या आयुष्याचं नेतृत्व स्वतः करा, कोणाच्या परवानगीची वाट बघू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जे बनण्यासाठी जन्माला आला आहात ते बना. नेतृत्व हे फक्त पद नाही, ती एक जबाबदारी आहे, स्वतःप्रती, इतरांप्रती आणि भविष्याप्रती. ती आजच आत्ताच स्वीकारा.